4 मार्च रोजी मुंबईमध्ये आम्ही उद्योगिनी संस्थेतर्फे जागतिक महिला परिषद आयोजित करण्यात आली होती। हा संपूर्ण आठवडा घे भरारी मार्फत आपण या परिषदेचे महत्त्वाचे क्षण अनुभवणार आहोत। मी तुम्हाला छोटीशी एक पैठणी बद्दलची गोष्ट सांगू इच्छिते। पैठणी 1985 साली जेव्हा महामंडळाकडे महाराष्ट्र उद्योग महामंडळाकडे जेव्हा ट्रान्सफर झालं ते सेंटर, त्यावेळेला फक्त 4 लोक तिथे काम करत होते। लोकांना पैठणी काय हे अजिबात माहीत नव्हतं, म्हणजे ऐकून माहीत होतं, इतिहासापासून आपण पैठणी जाणतो, पण ती कशी दिसते, कुठे मिळते, कशी बनवली जाते याबद्दल अजिबात कुणालाही माहिती नव्हती। त्याच वेळेला आमच्याकडे एक मॅनेजिंग डायरेक्टर होते, अतिशय डायनॅमिक पर्सनॅलिटी। त्यांनी नॉर्वेजियन गव्हर्नमेंटकडून ग्रँट घेतली होती, कारण हा सगळा सरकारचा उपक्रम, सरकारच्या उपक्रमामध्ये आधी पैसा उभा करणं हा सगळ्यात मोठी बाब असते। तर त्यावेळेला नॉर्वेजियन गव्हर्नमेंटने आम्हाला ग्रँट दिली आणि त्याच्यामधनं आम्ही 15 लोकांची एक बॅच ट्रेन करू शकलो। 15 लोकांच्या बॅच नंतर आज जर तुम्ही पैठणमध्ये जाऊन बघाल, उत्सुकतेने जाऊन बघा पैठणमध्ये, की पैठणमध्ये आज घरोघरी हातमाग आहेत आणि महिला काम करत आहेत। या महिला, त्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं, त्या बॅकवर्ड एरियामध्ये कुठलंही उत्पन्नाचं साधन नव्हतं। सुरुवातीला आम्ही ट्रेनिंग देत असताना पहिलं आमचा क्रायटेरिया असायचा की विणकर समाजातल्या महिलांना आपण काम देऊया, जेणेकरून त्यांना हे शिक्षण उपजत असतं, त्यांच्यामध्ये ती कला असते। पण नंतर असं लक्षात आलं की विणकर समाजातल्या महिला त्या कामामध्ये टिकत नाही आहेत किंवा त्या महिलाच अस्तित्वात नाही आहेत। पुरुष तर ह्या कामाला टिकतच नव्हते, कारण त्यापासून मिळणारं उत्पन्न हे त्यांना समाधानकारक नव्हतं। नंतर आम्ही जेव्हा सिलेक्शन क्रायटेरिया बदलला, सिलेक्शन क्रायटेरियामध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपण जर गरजू महिलांना ह्याचं ट्रेनिंग दिलं तर ह्या महिला कामाला टिकतात। हे करत असताना आम्ही हे शिक्षण देता देता त्यांना कामही देणं सुरू केलं। काम देताना आम्ही एक गोष्ट त्याच्यामध्ये केली की रॉ मटेरियल आणि लूम हा आपल्या सेंटरमध्येच आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केलं आणि त्यांनी बनवलेलं प्रॉडक्ट हे आम्ही मार्केटिंग सुरू केलं, कारण त्या महिला एवढं शिक्षण त्यांचं नव्हतं किंवा त्यांचं एक्सपोजरही नव्हतं की ज्या स्वतः काही मार्केटिंग करू शकतील। ह्या जेव्हा गोष्टी लक्षात आल्या की आपण कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतोय आणि जास्तीत जास्त गरजू महिलांना काम देऊ शकतोय, आज त्या सगळ्या महिला स्वतःचा उद्योग काढून उभे आहेत। मी गेल्या 20 वर्षापासून वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे। हा जो विभाग आहे हा पूर्ण स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतो, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभाग, आणि सध्या तो कौशल्य विकास आणि उद्योजकता यामध्ये येतो। इथे येण्याचा एक उद्देश असा आहे की मला खूप आनंद होतो की जेव्हा आम्ही उद्योगिनी, मला चैताली सांगते, मॅडम तुम्हाला यायचं आहे हां या दिवशी, अतिशय आनंदाचा असा तो क्षण असतो की ज्या वेळेला मला इथे यायला मिळतं। जनरल व्ह्यू असा आहे की आता मगाशी अलका मॅडम म्हणाल्या, शासकीय अधिकारी प्रशासन लोकांच्या कपाळावर आठ्या चढतात सुरुवातीला। आज इथे सर्व महिला आहेत, पुरुषही आहेत। ITI हा जो प्रकार आहे हा सर्वांसाठी आहे आणि खरं म्हणजे मागचं जे चित्र होतं किंवा मुलगा नापास झाला, पार 35-40% मिळाले, दुसरं काही तो करू शकणार नाही आहे म्हणून त्याला ITIला पाठवायचे, आजचं चित्र सांगते। आजही अशी मुलं आमच्या ITIमध्ये येतात। ITIचा असा फायदा आहे सर्वांसाठी, समाजासाठी आणि ITIसाठी सुद्धा, की एक असा वर्ग आहे की जो खूप, आपण ज्याला उच्च मध्यम वर्ग म्हणू किंवा उच्च वर्ग म्हणू, की पाल्य त्यांची, कोणी मेडिकलला जातं आहे, कोणी इंजिनिअरिंगला जातं आहे, कोणी आणखी कुठे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जातं आहे, मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जात आहे, की ज्याला आपण डिग्री कॉलेजेस ME BE MBA वगैरे म्हणूया। दुसरा एक वर्ग असा आहे की मुलं करतात आहे त्यांच्या ह्याच्याने, परंतु बघा की 80-90% मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही। दुसरा प्रकार आहे की जे ॲव्हरेज आहेत, आणि तिसरा प्रकार आहे नापास, जो अत्यंत खालचा आहे। तर हा दुसरा आणि तिसरा जो प्रकार आहे त्यासाठी आम्ही काम करतो।